नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. 9th स्टँडर्ड मॅथ्स सेकंड मॅथ्स फर्स्टमधले बरेचसे टॉपिक्स आपण टॉपिक नंबर 4th 5th पुढे नेलेले आहोत. मॅथ्स सेकंडमधले पण 1 2 3 टॉपिक्स पूर्ण झाले. नाऊ वी हॅव टू लर्न क्वाड्रिलॅटरल चौकोन. ह्या लेसनमध्ये आपण जातो आहे आता सध्या. आपलं ठरल्याप्रमाणे 9वीचा संपूर्ण अभ्यासक्रम तुमच्यासाठी तुम्हाला तो पोहोचवणे माझं ड्युटी आहे. त्या पद्धतीने आपण ते पूर्ण करत आहोत. क्वाड्रिलॅटरलमध्ये आपल्याला चौकोन ह्या धड्यामध्ये जातो आहे आपण. आता काही चौकोनमध्ये काही प्रॉपर्टीज लर्न करायच्या आहेत. आता प्रॉपर्टीज म्हणजे थेरम्स आले. थेरम्स म्हटलं की पहिल्यांदाच नको वाटतं, पण नसतं बाळणं तसं. ते इझी असतं थेरम्स लर्निंग करणं. थोडंसं प्रॉब्लेम तुम्हाला असं झाला की 8th स्टँडर्डमधले कॉन्करन्सी ऑफ द ट्रायंगल जर तुम्ही व्यवस्थित लर्न केला नसाल, कसोट्या त्रिकोणाच्या एकरूपतेची जर माहिती नसतील तर थोडीशी अडचण निर्माण होते. त्यासाठी हा क्वाड्रिलॅटरल किंवा त्याच्या प्रॉपर्टीज लर्न करत असताना ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असायला पाहिजे, जो भाग 8व्या इयत्तेमध्ये होऊन गेला होता. आता या लेसनमध्ये क्वाड्रिलॅटरलमध्ये सगळ्याच क्वाड्रिलॅटरलांचा विचार आपण करणार आहोत. त्यातला पहिला आहे तो आहे पहिला एक्झरसाईज आहे, पहिले थेरम्स आहेत, पहिले सम्स आहेत सगळे. पहिले पॅरलेलोग्रामसाठी. पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन म्हणजे समोरासमोरील बाजू एकमेकांना समांतर असतात. क्वाड्रिलॅटरल whose the opposite sides are parallel to each other, that quadrilateral is called as parallelogram. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू ह्या समांतर असतात अशा चौकोनाला आपण पॅरलेलोग्राम म्हणतो, समांतरभुज चौकोन म्हणतो. आणि मग ह्या समांतरभुज चौकोनाचा ॲडिशनल अभ्यास करण्यासाठी त्याच्या ॲडिशनल प्रॉपर्टीज आपल्याला लर्न करायला हव्यात. हा जो ट्रॅपिझम आहे याचं नाव आहे, म्हणजे हे जे क्वाड्रिलॅटरल आहे या क्वाड्रिलॅटरलच्या 6 टाईपपैकी ह्याला पॅरलेलोग्राम म्हणायचं आहे. ह्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीज, त्याचे थेरम्स आणि मग त्याच्यावरच्या एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे. आता समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन म्हणलं की लक्षात घ्या, समोरासमोरील बाजू समांतर असतात अशा चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणतात. त्या बाजूंच्या जोड्या एकमेकांना समांतरच आहेत असा चौकोन म्हणजे समांतरभुज चौकोन. त्याची पहिली प्रॉपर्टी, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. हे प्रूव्ह करायचं आहे. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील ज्या बाजू आहेत, हा पॅरलेलोग्राम असेल हा, तर ह्या दोन्ही साईड्स आणि ह्या दोन्ही साईड्स निश्चित एकमेकांना तंतोतंत का जुळणार, ह्याच्यावर डेफिनेट पण असला पाहिजे. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकमेकांना एकरूपच असतात, समांतर असतात, ही त्याच्या डेफिनेशनच दिलं आपल्याला. आणि आपल्याला शिकायचं आहे तो थेरम, ते प्रमेय. या प्रमेयाची पक्षार्थ सिद्धता मांडा. तुम्हाला बाळांनो ह्या लेसन मॅथ्स सेकंड इझी होऊन जाण्यासाठी द थेरम नंबर फर्स्ट, अपोजिट साईड्स अँड अपोजिट अँगल्स ऑफ द पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रंट. जशा बाजूसारख्या असतात त्याचे सम्मुख कोनसुद्धा एकरूप असतात हे सिद्ध करा. आता कसं सिद्ध करणार? सिद्ध करण्याची जी गंमत आहे, ती मजा आहे, ती तुम्हाला घेता आली पाहिजे. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू आणि सम्मुख कोन एकरूप असतात याची हे पक्षसाध्य सिद्धता आपल्याला आनंदानं आणि विदाऊट टेन्शन आपल्याला ती क्रिएट करता आली पाहिजे. यासाठी बाळांनो पहिल्या टॉपिकचा पुन्हा आधार लागतो. हे विधान जर तर मध्ये मांडा, पक्षसाध्य सिद्धता म्हणून मांडा. जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन दिला असेल तर त्याचे समोरील बाजू आणि समोरील कोन नक्की 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 एकरूप असतात. जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन दिला असेल, जर तुम्हाला दिलेला एखादा चौकोन जो आहे तो समांतरभुज चौकोन असेल, तो पॅरलेलोग्रामच असेल, समजा याचं नाव ABCD. जर एखादा चौकोन हा समांतरभुज चौकोन असेल, याचं पक्ष, हा जो चौकोन आहे ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, हे पक्ष होईल, गिव्हन होईल. दॅट इज अ पॅरलेलोग्राम. इट इज अ पॅरलेलोग्राम. अँड देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट साध्य त्याच्या सम्मुख बाजू आणि सम्मुख कोन एकरूप असतात. ह्याच्या समोरील बाजू बघा, AB ही एकरूप असणार आहे त्याच्या समोरच्या CDला किंवा DCला, व AD ही एकरूप असणार आहे BCला. हे तुम्ही दाखवा, तुम्ही क्रिएट करा, असा भाग होता. मोस्टली सगळ्या प्रूफ्स, मोस्ट जॅमेट्री ही ह्या साईड्सना कॉन्ग्रंट दाखवत असताना इथं 2 ट्रायंगल क्रिएट करणे हा भाग होता. आता ट्रायंगल इथं जर आपण दिवसभर त्या फिगरकडे बघत बसलो तर इथं काय ट्रायंगल बघतच बसून नाही चालणार, आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल.
समजा मी हे लाईन जोडलं, ह्याला म्हणतात आपण केलेला आगाऊपणा, त्याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्शन, त्याला म्हणतो रचना. जॉईन, जोडले. काय जोडले सांगा आपण? बीडी जोडला किंवा AC जोडला असता तरी चाललं असतं. आपण बीडी जोडूया, फक्त बीडी जोडली. आता इथं आपल्याला बीडी जोडल्यामुळं ह्या एकमेव समांतर चौकोन होता, त्याचे 2 पार्ट झाले आता. आणि मग त्याच्या 2 पार्टमध्ये आपल्याला नीट काळजीपूर्वक झालेले 2 त्रिकोण, त्याच्यामध्ये दिसणारं साम्य, त्याची वैशिष्ट्ये, त्याची प्रॉपर्टीज बघून आपण त्या 2 ट्रायंगलना कॉन्कर्ड दाखवायचं आणि मग हे काम पूर्ण होऊन जाणार आहे. आता याचं प्रूफमध्ये सिद्धता प्रूफ. इन ट्रायंगल त्रिकोण ABD व त्रिकोण दिसत आहेत ते 2 त्रिकोण ABD आणि CBD. CDB मध्ये आपण काय करायला नीट लक्षात आलं का? बघा, आपण ह्या 2 ट्रायंगलांचा विचार करतो इथं. आता ह्या चौकोन होता ना, त्याचे आता हे 2 ट्रायंगलमध्ये पार्ट करतोय आपण. आता इथला हा ट्रायंगल, हा एक वेगळा ट्रायंगल म्हणून बघतोय आपण इथं. आता हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, हे दोन्ही ट्रायंगल्स आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतोय आपण. आता हे 2 ट्रायंगल्स, ह्या 2 ट्रायंगलांच्या बाबतीमध्ये काय लक्षात येतं आपल्याला ते बघूया. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. हे दोन्ही ट्रायंगल्सच्या बाबतीमध्ये काय शिकलोय आपण याच्यापूर्वी, ह्या 2 ट्रायंगलचा CDBमध्ये विचार करूया. आणि मग आपण इथं जाऊ शकतो. ते AB हे CDला एकरूप होऊ शकतं किंवा ह्या साध्याकडे जाऊ शकतो. ह्या 2 ट्रायंगलचा विचार करत असताना पुन्हा नीट लक्षात घ्या, तुमच्या डोळ्यासमोर हा भाग इथं आला पाहिजे. मी पहिल्यांदा हे AD, हे BC आणि हे एवढं दिसलं पाहिजे मला, म्हणजे मला गंमत येईल, त्याचा एन्जॉय घेता येईल. बघा असं. आता ही झाली छेदिका, हे झाले समांतर रेषा. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे व्युत्क्रम कोन, अल्टरनेट अँगल्स मस्ट बी कॉन्ग्रंट. दॅट्स D अँड दॅट P इज कॉन्ग्रंट. समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोन एकरूप असतात. ओके बाळांनो, ह्याच 2 रेषा समांतर आहेत असं नाही, हे तुम्हाला पटलं गेलं पाहिजे. ह्याच 2 समांतर रेषा आहेत असं नाही बाळांनो, ह्या पण 2 रेषा समांतर आहेत. बघा, इथं समांतरता बघितली ती A आणि D ची, इथं बघितली B आणि C ची. आता अशीही समांतरता तुम्ही बघा, हे बघा, हे आणि ही सुद्धा BD सुद्धा त्याची छेदिका आहे. आता तुम्ही AB कडे बघा आणि CD कडे बघा. आता मात्र इथं सुद्धा हे जे 2 कोण आहेत, ही गंमत तुम्हाला घेता आली पाहिजे, हा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. हा कोन आणि हा कोन सारखा असणार, हा कोन आणि हा कोन सारखा असणार, कारण पुन्हा ते दोन्ही या 2 समांतर रेषांचे, ह्या 2 समांतर रेषांच्या मधले ते व्युत्क्रम कोन आहेत. हे कळायला पाहिजे. हे जड जाते, ह्याच्यामुळंच मॅथ्स सेकंड भाग कठीण वाटतो. कठीण नाही बाळांनो, हे साम्य हे तुम्हाला या फिगरमधून चूज करता यायला पाहिजे. हा याचा महत्त्वाचा भाग आहे, हे 2. आणि मग झालंच. आता हे तर दोघांच्या मधलं कॉमन दिसते. एका त्रिकोणाचा हा कोन ही बाजू, हा कोन ही बाजू, हे दोन्ही एकमेकांना जुळतात, म्हणजे ते 2 त्रिकोण को बा को या कोसळण्यानुसार एकरूप येतात. मग घडी घालूया, मग हे सगळं घडतं. जेव्हा 2 त्रिकोण एकरूप असतात तेव्हा तिथं 6 घटक एकरूप येतात. पण एकरूपता दाखवत असताना 3च गोष्टी पुरेशा असतात. त्या 3 गोष्टी या फिगरमधून चूज करणं हे खरं स्किल तुमच्यात डेव्हलप झालं पाहिजे. आणि हे जोपर्यंत डेव्हलप होणार नाही तोपर्यंत मॅथ्स सेकंडमध्ये तुमच्या अभ्यासाला गती मिळणार नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट मिळणार नाही. तर हा थेरम विशेषतः प्रत्येक थेरम आपल्याला असा लर्न करायचा आहे की ह्या चौकोन कसे एकरूप येणार आणि कसं ते मग भाग लिहिणार आहोत आपण. ह्या गोष्टी तुम्हाला इथं भरता आल्या पाहिजेत. ह्या 3 गोष्टी म्हणजे आपला आन्सर आहे. आता हे जर एवढंच लिहायचं होतं तर मी इथं बघूया, हे बघा, ह्या फिगरमध्ये बघा, अँगल ADB, एक अँगल ADB. आता 3 अक्षरं वापरणं इथं मस्ट बी आहे बाळांनो. DBC. दुसरं अँगल ABD हा सुद्धा ह्यातला, आणि अँगल CDBला. हे दोन्हीच्या दोन्ही कसले कोण आहेत? व्युत्क्रम कोण आहेत,
पण विक्रम कोण बघताना हे दोन समांतर रेषा कोणत्या होत्या इकडं तुमचं लक्ष असलं पाहिजे. पहिल्यासाठी ह्या दोन समांतर रेषेची जोडी निवडलं होतं. आणि तिसरं वाक्य होतं बाळांनो, इथं बी डी जो सेगमेंट आहे तो दोन्ही त्रिकोणामधला सामायिक भाग आहे, सामायिक रेषाखंड आहे. बस झालं. आता हे दोन त्रिकोण ना एकमेकांना तंतोतंत जुळणार. कोणत्या कसोटीनुसार, कोणत्या संगतीनुसार, ती संगतीसुद्धा. म्हणून त्रिकोण ए बी डी हा एकरूपच येणार. ए हा तंतोतंत जुळणार आहे सीला, बीचा हा भाग आणि डीचा हा भाग बी डी, सी डी आणि उरलं अक्षर बी इथं येणार आहे बाळांनो कोबाको. कोबाको ह्या कसोटीनुसार एकरूप येतात. आणि मग ह्याच्या सर्व संगत बाजू लिहित असताना ए बी हे सी डीला एकरूप असणार आहे आणि ए डी हे बी सीला एकरूप असणार आहे. एकरूप त्रिकोणाचे संगत घटक म्हणून हे दोन घटक आपल्याला खाली लिहायचे होते. हेच साध्यामध्ये येणार आहे सगळेच. हे तर इथं शहीद झालं आहे, बी डी इज इक्वल टू बी डी. आता उरलं काय बघा, ए डी हा बी सी एवढा असणार आणि ए बी हा डी सी एवढा असणार. तुम्हाला सहजतेनं सुचलेलं ते सेंटेन्स असलं पाहिजे. त्रिकोणाच्या समांतरता, कसोट्या, इतक्रम कोण, आंतरकोण, संगत कोण याच्याबद्दलच्या कसोट्यांची ओळख आपल्याला असली पाहिजे. दोन समरूप त्रिकोण, दोन एकरूप त्रिकोण दाखवणं, ह्या कसोट्यांना तिथं आणणं, दोन रेषा समांतर छेदिका, दोन रेषा समांतर छेदिका आणि इतक्रम कोण कोणते होते ते ओळखणं खास कौशल्याचं काम आहे. हे बाळांनो लर्न करायला पाहिजे. हे ज्याला जमलं, हे ज्याला पटलं, हे ज्याला समजून घेऊ शकतो त्याला मॅथ सेकंड हा भाग एकदम सोपा आहे. आणि म्हणून समांतरभुज चौकोनाच्या, समांतरभुज चौकोन म्हणजे काय, बाजूंच्या जोड्या एकमेकांना समांतर, पण त्याची प्रॉपर्टी काय बघा, समोरासमोरील कोण. आता हे झालं समोरासमोरील बाजू लिहिल्या, समोरासमोरील कोणसुद्धा एकरूप असणार आहेत. कोण हा अँगल कुणाशी एकरूप येणार आहे सांगा बरं, कोण सीला एकरूप येणार आहे. कोण बी हा अँगल, कोण बी हा अँगलसुद्धा हा एकरूप येणार आहे, तो डीला येणार आहे. जशा संगत बाजू असतात एकरूप त्रिकोणाच्या, ए हा सी से एकरूप येणार, बी हा डी से एकरूप येणार. जेव्हा दोन त्रिकोण एकरूप येतात तेव्हा त्याच्या सर्व नुसता संगत बाजूच एकरूप नसतात बाळांनो. हे ए बी आणि सी डी गेलं, बी डी आणि बी सी गेलं, इथं तर बी डी आणि बी डी गेलं, तर इथले बाजू झाल्या. पण हे दोन त्रिकोण जेव्हा एकरूप येतील तेव्हा त्याचे सर्व कोण, ए हा सी एवढा असणार, बी हा डी एवढा असणार आणि परत बी हा डी आणि डी, म्हणजे 3-3 अक्षरांना लिहायला गेलो तर हे असे कोणाचे सगळ्या जोड्या बाजू. आणि म्हणून संगत बाजू आणि संगत कोण. म्हणजे नीट लक्षात घ्या, जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा तिथं 6 घटक घडतात. त्यातले 3 इथं वापरलेत, हे 4थं 5वं आणि हे झालं कोणाच्या बाबतीमध्ये. इथे 2 कोण वापरले गेले होते, रिमेनिंगसुद्धा तिथे येणार. इथं एक बाजू वापरली होती, उरलेली बाजू तिथे येणार आहे. असं करून समजा मी हे असं जॉईन केलं असतं तरी पण हे दोन बी आणि डीसुद्धा एकमेकांशी कॉन्व्हर्ट आले असते. असा हा प्रूफचा भाग आहे. थोडंसं बेसिक नॉलेज, थोडंसं 8वीच्या नॉलेजवरती डिपेंड आहे, थोडंसं जड जाणार आहे, पण ते स्टडी करायचं आहे. मॅथ्स गणित हा भाग परफेक्ट करण्यासाठी, मॅथ्स सेकंडची अभिरुची वाढवण्यासाठी हे थेरम्स वळणं तुम्हाला मनापासून करायचे आहेत आणि ते आले पाहिजेत. असा हा सगळाच अभ्यासक्रम बाळांनो आपण पूर्ण करतो आहे, त्याबद्दल चिंता नसावी. थेरम्स जरासं जास्ती काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. थेरम्समुळं मुलांना मॅथ्स सेकंडपासून ते मुलं प्रॉब्लेम सोडवणं एवढं फारसं जड जात नाही. पण थेरम्स हे असे लर्न करायचे आहेत की ते तुमची प्रॉपर्टी बनली पाहिजे. पाठ करत बसायचं नाही आहे, ते क्रिएट करायचे आहेत. आणि मग ह्या थेरमची ओळख झाल्यानंतर ह्याच्यावरचं गणित सोडवणं हे बिलकुल कठीण जाणार नाही. तुम्हाला सगळ्यांना ते हॅपीली सॉल्व करता येतील. बऱ्याच वेळेला थेरमचाच भाग तुम्हाला कठीण जातो किंवा थेरम नको, किचकट वाटतं असं म्हणता, पण त्याचा प्रॉब्लेम हा तुम्हाला गणित सोडवत असताना, तर जर थेरमच लर्न व्यवस्थित केला नसेल, प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती नसतील, तर त्याच्यावरचं प्रॉब्लेम सॉल्व करत असताना ही प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. अशी ही फर्स्ट प्रॉपर्टी होती या पॅरलेलोग्रामची. फर्स्ट थेरम होता. सेकंड थेरम मी बाळांनो आपण कंप्लीट करूया. सेकंड थेरम काय बघा. हां, सेकंड थेरम फॉर द पॅरलेलोग्राम. डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर बायसेक्ट इच अदर. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर बायसेक्ट इच अदर. दिस इज पॅरलेलोग्राम and these two diagonals are bisect each other. Bisect म्हणजे दोन कॉन्ग्रुएंट पार्टमध्ये त्याचं विभाजन होणं. Bisect each other. आता इथे लक्षात घ्या तुम्हाला पुन्हा डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम. हा पॅरलेलोग्राम आहे आणि या पॅरलेलोग्राम
ABPQRS असं घेतो. आता ABCD सर तुम्हाला दुसरं काय येतं की नाही म्हणणार तुम्हीच. तर हा पॅरोग्राम आहे, तुम्ही कोणतीही नावं द्या त्याला, आणि याचे डायगोनल्स आहेत म्हणजे डायगोनल्स काढायला पाहिजे. आणि वी हॅव टू प्रूव्ह दॅट दे आर बायसेक्ट इच अदर. व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हे कळायला पाहिजे. बायसेक्शन म्हणजे काय, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. हे आणि हे सारखं आहे आणि हे सुद्धा सारखं आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायला जायचं आहे. आता सांगा तुम्ही, जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण दुभागतात. जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण दुभागतात. मग याचं गिव्हन लिहिलं पाहिजे, पक्ष. हां, पुन्हा हा चौकोन जो PQRS आहे हा समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुजच काढलेला आहे हे लिहिलं आपण. त्याचे कर्ण कोणते त्याची ओळख आपल्याला असावी. PR and QS are diagonals. Both are the diagonals of the PQRS. And what we have to prove here, we have to prove here in this way. हे बघा, साध्य. What we have to prove, the diagonals must be दुभागणे. हे तर कळायला पाहिजे अगोदर. OP आणि OR आणि OQ आणि OS हे सुद्धा सारखे आहेत. हे आपल्याला रिझल्टमध्ये आलं पाहिजे. आता ट्रायंगल कोणते चूज करूया की जिथं OP OR आणि OK आणि OS ला सन्मान दिला जातो, असे 2 ट्रायंगल्स निवडणं हे वैशिष्ट्य होतं. ह्या बाजूंचा मान देणारे 2 त्रिकोणांचा विचार करायला हवा होता. हा आणि हा ट्रायंगल आपल्याला विचारात घ्यायला पाहिजेत. सिद्धता, रचना करायची काही गरज दिसत नाही. ट्रायंगल ऑफ रेडी आहेत, आपण डायगोनल जोडले होतो. इन ट्रायंगल POS अँड इन ट्रायंगल ROS ह्या 2 ट्रायंगलमध्ये जाऊया. इथल्या घटनांना लिहूया, मांडूया. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे रिझल्ट आला पाहिजे. हे त्यात खुणा करायची गरज नव्हती. आता ह्यात काय दिसतंय ते बघूया. आपल्याला काय दिसतंय बघा. काय करूया, हे बघा. पुन्हा ह्या 2 समांतर रेषा, त्यामुळे हा कोन आणि हा कोन एकरूप असणार. लक्षात आलं. मी आता एकाच अक्षरानं लिहितो बघा. हा अँगल P इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल R. ओके. आता पुन्हा एक गोष्ट लक्षात येतील. समांतर आत्ताच शिकलेली गोष्ट, समांतर चौकोनाच्या सम्मुख बाजू एकमेकांना एकरूप असतात. समांतर चौकोनाच्या सम्मुख बाजू एकमेकांना एकरूप असतात. हे लक्षात आलं का बघा. हा समांतरभुज चौकोन आहे म्हणजे हे दोन्ही सारखे असणार. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू इथं आले बघा. हा आणि हा कोन म्हणजे इतक्रम कोन आला. अल्टरनेट अँगल्स, इतक्रम कोन आला. आता समांतरभुज चौकोनाच्या बाजू एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाच्या बाजू सम्मुख बाजू एकरूप असतात, हे लिहिलं. आणखीन एक भाग पुन्हा एकदा लक्षात घ्या. हा जो कोन आहे, हे बघा, हा जो कोन आहे हा आणि हा दोन्ही परत सारखा असणार. म्हणजे आता मी तिथं आता 3 अक्षरांना लिहिणं जास्त. PSO आणि म्हणूया OQR. तुम्ही हे OQR हे सुद्धा व्युत्क्रम कोन आहेत. बस झालं. आता हे 2 ट्रायंगल सुद्धा, हा आणि हा कोन, ही आणि ही बाजू आणि हे आणि कोन, मग आपण असं लिहूया. हे जे त्रिकोण आपण लिहिले होते, त्रिकोण POS अँड ट्रायंगल ROS, POS अँड ROQ, POS अँड ROQ कडे पाहिजे, बरोबर ना. ROQ हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट येणार. आणि आता ह्याच्या सर्व भुजा, सर्व अँगल्स, 2 ट्रायंगल जेव्हा कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्याच्या सर्व बाजू एकरूप असणार. म्हणजे OP हा OR एवढा असणार. म्हणजे OP हा आपण डायरेक्टली उत्तर लिहायचं होतं. म्हणजेच OP हा OR एवढा आहे आणि OS हा OQ एवढा आहे. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. 2 एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा, सर्व संगत भुजा एकरूप असतात. म्हणून हे घडतं, म्हणून आपण हे प्रूफपर्यंत पोहोचतो. अशा 2 प्रूफ्सना घेऊन हे थेरम्स लर्न करायचे आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपण काय शिकलो बघा. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू समांतर असतात. हे समांतरभुज चौकोनाच्या व्याख्येनं आपल्याला दिले. एकरूप असतात, समोरासमोरील बाजू एकरूप असतात, कोन एकरूप असतात. ते का, तो थेरम होता. आणि याचे कर्ण परस्परांना दुभागतात. या गोष्टी स्वतः समांतर रेषा, व्युत्क्रम कोन, कॉमन साईड म्हणजे त्याच्यामधली कॉमन हे जे होती अपोजिट पॅरलल साईड्स, ह्याचा यूज करून
समांतर चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात हे माहिती असल्याशिवाय हे पुढचं लर्न करता येत नाही. आणि ह्या थेरम्सना घेऊन आपल्याला याच्यामधल्या एक्झाम्पलची सराव करायचा आहे. निश्चितपणे आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला ह्या 2 थेरम्स आज जरा लर्न करा, बघा एकदा दोनदा. ह्या थेरम्सच्या प्रॉपर्टी लक्षात घ्या, म्हणजे ह्याच्यावरती कुठलेही सम्स आपल्याला आरामदायी किंवा सहजपणे आपण सोडवू शकू. लक्षात आलं? आजच्या तासिकेमध्ये आपण काय शिकलो बघा. समांतरभुज चौकोन असेल तर त्याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात, ती त्याची व्याख्या झाली. समोरासमोरील बाजू आणि समोरासमोरील कोन एकरूपच असतात. आता याच्यावरची गणितं सोडवणं फारसं अडचण जाणार नाही. ही बाजू ही बाजू 5 दिली असेल तर ही बाजू किती असणार? निश्चित 5 असणार. ही 4 असेल तर ही 4 असणार. हा कोन समजा 100 अंशाचा असेल तर हा 100 असणार. हा 100 असेल तर हा बरोबर 80चा येणार, त्या समोरचा 80चा येणार. हे दोन्हीचे मध्ये 8th स्टँडर्डमध्ये ती प्रॉपर्टी होती. ह्या समांतर रेषेमधले हे आंतरकोन आहेत. अशा साऱ्या गोष्टीची गुंफण आपल्याला करत त्या 8वीमध्ये थोडंसं फॉरगेट झालेला, थोडंसं न प्रॅक्टिस झालेला सगळा भाग आपल्याला लागणार आहे 9th जॉमेट्रीसाठी. 9th मॅथ्स सेकंड परफेक्ट झालं तर 10thमध्ये आपल्याला ते आरामदायी ठरणार आहे. तुम्हाला सर्व मुलांना सर्व अभ्यासक्रम बनवायच्या पूर्वीचं मी पाठवलं आहे. चांगल्या रीतीनं सहकार्य करत आहात, सबस्क्राईब करत आहात, माझा रिस्पॉन्स देत आहात, वेळच्या वेळी संपर्क करत आहात, कमेंट करत आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. सर्वच अभ्यासक्रम तुमच्यापर्यंत हार्टली पोचवण्याचा माझा प्रयत्न राहील. तुम्ही लेक्चर अटेंड करा, तुम्ही मित्रांना सांगा, माझ्या गणित मैत्रीला सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर माझ्याशी शेअर करत चला. ओके बाळांनो, पुन्हा भेटूया आपण लवकरच पुढील तासिकेमध्ये. ओके.